आपण घेऊन येतोय नवीन कोकण सिरीज, ज्यामध्ये आपण दाखवणार आहोत कोकणातली छोटी सुंदर गावं, उत्तम फिरण्याची ठिकाणं, अस्सल कोकणी पदार्थांचे बेस्ट स्पॉट्स. त्यामुळे तुमचा वीकेंड ट्रिप प्लॅन आता सेट आहे. सिरीजच्या पहिल्या भागासाठी आपण जातोय थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आमचं पहिलं ठिकाण आहे कलाप्रेमी लोकांची नगरी कणकवली. पुण्याहून पहाटे निघून एकदम मक्खन रस्ता असणाऱ्या अणुस्कुरा घाटातून वाट काढत दुपारी आम्ही पोचलो आमच्या मैत्रिणीच्या कणकवलीच्या सुंदर घरात. ही आहे पूर्वा, जी आम्हाला कणकवलीच्या बेस्ट ठिकाणी खायला नेणार होती. यस, कुठला आहे फ्रेश आज? सौंदाळा आहे. सौंदाळा तुम्ही ठरवू शकता. मी काय सांगणार म्हणजे मला असं वाटतं की सौंदाळा मागवूया, कोलंबी मागवूया. चुंगटा आहेत ना? म्हणजे मी जरी मासा खात नसतो तरी मला मासे खाणाऱ्या लोकांची केवढी काळजी आहे. म्हणजे मी म्हणतो की वेगळा काहीतरी रेअर लोकांना बघायला मिळेल असं. हा, येस. 2 व्हेज थाळी. काय येतं व्हेज थाळीमध्ये? काय येतं? पण व्हेजची ऑर्डर कशी देतात माहिती आहे तुला? कसे व्हेज ना 2 थाळ्या. त्यात काय म्हणतात? सोलकढी येईल ना त्याच्यात? बास, मला सोलकढी भात असला की माझं डन आहे आयुष्य. ठीक आहे. येस, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. आपण आलेलो आहोत कणकवलीमध्ये. आणि कसं आहे, कणकवली म्हणल्यावर तुम्ही म्हणाल भाई मासा दाखवायला पाहिजे, म्हणजे खाताना मासा, नुसता मासा नाही. त्यामुळे खास कणकवलीकर तुमच्या सोबत आहेत पूर्वा पंडित आणि विशाल, नाही का? काय फ्राईड फिश आहे का? ही व्हेज थाळी आहे का? व्हेज थाळी पण जबरदस्त आहे बघ. गुलाबजाम वगैरे आहेत. तुझ्या भाषेत. हा कुठला आहे? कोकणात त्याला सुंगट म्हणतो. कोलंबी. कोळंबी. ठीक आहे, आणि कोलंबी. त्याच्यानंतर सौंदाळा आणि हा सुरमई. जबरदस्त. जबरदस्त. जब्बर म्हणजे जबरदस्त. काय म्हणजे ताजेपणामुळे जास्त का मसाले पण? हे बघ, इकडे तर सगळ्याच हॉटेल्समध्ये जनरली ताजेच मासे मिळतात आणि त्याच्यामुळे त्याचा फ्रेशनेस आहेच. पण हे घरगुती जसं आपण रवा फ्राय करतो ना, आणि फक्त हळद, तिखट, मीठ एवढंच लावलेलं असतं. म्हणजे जनरली खूप आलं लसणाची पेस्ट किंवा खूप सारे मसाले असं नाहीये. तर त्या माशाचा स्वाद असा इंटॅक्ट आहे आणि कमी हळद, तिखट, मीठ एवढंच आहे. म्हणजे बाकी मसाल्यांचा भडीमार नाहीये, त्यामुळे छान लागतं. सौंदाळा हा ना कोकणात खूप मिळतो. बाहेर कुठे मिळतो मला तरी माहिती नाहीये, पण सौंदाळा लोकल मासा म्हणून ओळखला जातो. खूप सुंदर असतो, बांगड्यासारखाच असतो, बांगड्याचा भाऊ म्हणू शकतो. आणि एक मध्ये काटा असतो फक्त, त्याला फक्त काटेरी असतो, थोडासा सांभाळून खावा लागतो. काटा खाताना लागू शकतो म्हणून. हे काटेच आहेत सगळ्याचे. याला काटे. हे बघ, ह्याला ना बाजूने पण काटे आहेत. मस्त आहे हा मासा. पण हा असा अर्धा पाऊण तासाचं सेशन असतं ना जेवणाचं, हा, निवांत. तेव्हा पाहिजे. पण तुला कुठला आवडतो जर तू आलीस खायला? मला कर्ली आवडतो. कर्ली मसाला खूप काटे असतात आणि ते खाणं म्हणजे खूप मेडिटेटिव्ह. कारण तू कोणाशीच बोलायचं नाहीस तेव्हा, तुझा मासा आणि तू, आणि 15 मिनिटं त्या माशाला द्यायची. हळूहळू एक एक काटा असा छान पुसून खायचा. तसाच आहे. पण हा तसा नाहीये. ह्याला मध्ये एक काटा असतो आणि बाजूने खूप हलके काटे असतात, पण हा खायला सोपा असतो. कर्ली नवशिक्याला खायला अवघड आहे. चव खूप घरातल्यासारखं प्रिपरेशन आहे. अगेन मी तुला म्हटलं तसं, ही खासियत आहे का इथली? हो, इथली खासियत आहे की खूप मसाल्यांचा भडीमार नाही, आलं लसणाची पेस्ट नाही किंवा काही. तेही चांगलंच लागतं, पण ह्याच्यात माशाचा जो स्वाद आहे तो इंटॅक्ट राहतो. ओके. यस, मटण खाऊन सांगा आधी मला. इथलं मटण पण स्पेशालिटी. आणि हा मसाला काय कोकणी मसाला असा काही असतो का? मालवणी, मालवणी मसाला. मालवणी मसाला एकदा खाऊन बघ. चालेल लागेल त्याला. काय फरक आहे म्हणजे आपल्या देशाकडे मिळणं आणि कोकणाकडे मिळण्यात काय फरक आहे? कमाल. कमाल. जगास. आणि जनरली मटण फ्राय मिळत नाही बऱ्याच ठिकाणी. मटणाचा रस्सा किंवा करी वगैरे मिळते ना, तर हे मटणाची जी करी आहे ना, ती तव्यावर टाकून हे फ्राय करतात आणि त्याला सुक्या फॉर्म मध्ये. आणि हे परफेक्ट शिजलेलंच आहे ना, मटणामध्ये शिजवलं फार इम्पॉर्टंट.
अति पण ओव्हरकुक पण नाही आणि अंडरकुक पण नाही, ते योग्य बॅलन्स पाहिजे. चिकन वगैरे कुणी शिजवू शकतं, हो पण मटन शिजवणं ही एक वेगळी कला आहे. खुशखुशीत ना एकदम. अरे एकदम कमाल. कमाल. आता एक गरीब जो इथे बसलेला माणूस आहे, कोकणातला गरीब. तर मला असं वाटतं की भाज्या वगैरे नंतर आधी सोलकडीवरनं कळतं की किती इथलं गोष्ट अस्सल आहे. आणि सोलकडी आपल्याला एका गोट्यात कळते. तू म्हणलीस तसं अप्रतिम सोलकडी, त्याच्यावरूनच कळतंय की काय दर्जाचा मासा असेल. कारण सोलकडीमध्ये पण परत तेच आहे की खूप कमी गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी वापरल्यात तर खूप मिरची मारतात. आणि इथे साखर नाही टाकत, मला हा, वाटतं शहरामध्ये साखर टाकतात, गोड करतात ती थोडीशी, रंग टाकतात, जो इथे नाही. त्यामध्ये जे टँगी चव असते ना थोडीशी ती आहे. भाताबरोबर जे काही लागेल, म्हणजे मला असं वाटतं की भात आणि सोलकढी बस डन आहे. मला असं वाटतं की बाकी भाषांनी नाही मुरमा वगैरे आपल्याकडे पण मिळतं. मला असं वाटतं की वाटाणा हा पण स्पेशालिटी आहे. तर शेजारी हे असताना काय वाटाणा खातो असं पण मला लोक म्हणतील. पण कोकणातलं शाकाहारी जेवण पण तेवढंच खूप चांगलं. authentic नाही, ही काय उसळ आहे, याला जी खोबऱ्याची चव आहे, पूर्णपणे कोकोनट फ्लेवर, कोकोनट बेस्ड उसळ आहे काळ्या वाटाण्याची. सुरेख लागते ती, आणि ती सुद्धा गरम भाताबरोबर खूप भारी लागली असं मला वाटतं. मस्त. आणि बाकी भाज्या पण छान एकदम घरगुती. त्यामुळे मला असं वाटतं हे ठिकाण जरी कणकवलीला तुम्ही राहणार नसाल किंवा इथनं पास होणार असाल तर नक्कीच इथे जेवण पुढे जायला हरकत नाही. 100% आम्ही रेकमेंड करू हे ठिकाण. तर बघा, म्हणजे मी एक कण मासा खात नाही, म्हणजे फक्त फिश टँक मधले मासे बघतो. तर तुमच्यासाठी मी एवढ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. तुम्हाला एकच छोटंसं काम करायचं आहे, म्हणजे सबस्क्राईब करायचं. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मला जेवू दे, बाकी पण नंतर बोलू. जोरदार जेवण झाल्यावर मस्त दुपारची पडी टाकायची म्हणून पूर्वाच्या घरी गेलो आणि घरी गेल्यावर झोपेचा विसरच पडला. इतकं सुंदर घर, जे जुना चार्म ठेवून तिनं नुकतंच स्वतः नव्याने बांधलंय. बाबांनी त्यांच्या तरुणपणात ही इथे जमीन घेतलेली, जी नदीच्या बाजूला लागून होती तशी, आणि गावाच्या बाहेर. त्याच्यामुळे गावातल्या फार गोष्टींशी किंवा राजकारणाशी संबंध नसावा आणि एक वेगळ्या निसर्गात मुलं वाढावीत असं कदाचित तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं असेल. तर हे मी 1 वर्षाची असताना या घरात आम्ही वास्तुशांत करून आलो. मला जागेपेक्षा आई बाबा इथे आहेत हे जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे अगदी घराला एक खोली असेल तरी चालेल, पण त्या घरात आई बाबा मी विश्ल्या असं मला एक माझी 3 माणसं जवळची, आणि अगेन निसर्गाच्या जवळ असणारं ते स्ट्रक्चर पाहिजे. मुख्य म्हणजे तिच्या घरच्याच आवारात त्यांचं स्वतःचं छोटेखानी नाट्यगृह त्यांनी बांधलंय, जिथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि वर्कशॉप्स होतात. येस, तर बाबा वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान ही जी संस्था होती त्याच्यासोबत 50 वर्ष काम करत होते गेली, रंगभूमी विषयक. त्यांना स्वतः खूप आवड असल्यामुळे नाटकाबद्दलची त्यांनी ठरवलं की इथे आजीच्या स्मरणार्थ एक छोटीशी इंटिमेट जागा, इंटिमेट थिएटर आपण प्लॅन करू शकतो. आणि त्याच्यानुसार मग त्यांनी सगळं ते आर्किटेक्चरली 2 ग्रीन रूम, स्टेज आणि 80-100 लोक बसतील असं एक इंटिमेट थिएटर आम्ही आता तिथे निलायम या नावाने चालू केलंय. त्याचा फील पण इतका भारी होता ना, मी थेट टाइम ट्रॅव्हल करून भूतकाळातच गेलो. एकांकिका स्पर्धा, दौरे, नाटकाच्या तालमी सगळं झरकन क्षणात डोळ्यासमोरून गेलं. स्वतःच्या आयुष्याला रुळावर आणणारं आणि मराठीवर प्रेम करायला लावणारं नाटकच तर होतं. घर इतकं सुंदर आहे, पण काय माहितीये का की दुर्दैवाने मी तुम्हाला असं म्हणू शकत नाही की नक्की राहायला या, मी लिंक शेअर करीन असं मी काही तुम्हाला म्हणू शकत नाही. पण याच्यावर उपाय एक आहे. असं म्हणजे अशा घरात येऊन तुम्ही राहू शकत नाही, पण असं घर तुम्ही स्वतःचं बनवू शकता. याबद्दल जास्त माहिती हवी असेल, स्वतः पूर्वा आर्ट डिरेक्टर आहे, अप्रतिम इंटिरियर डेकोरेटर आहे. आपला जो उर्मिलाचा स्टुडिओ आहे तो संपूर्ण पूर्वानेच तो डिझाईन केलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ट्रंक नावाचं तिचं पेज आहे, त्याची मी लिंक देतोय, नक्की फॉलो करा. आणि तुमचं जर घर असं इतकं सुंदर बनवायचं असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. या वास्तूमुळे प्रवासाचा सगळा थकवाच निघून गेला, पण भूक नव्हती गेली. त्यामुळे आम्ही निघालो कणकवलीच्या फूड दौऱ्यावर. हे का? हो अरे फारच ओजी आहे रे. हो, ओजी भाई. वा, काय माहोल आहे. तू हो म्हटलीस त्याच्यासाठी. या ना
दोघे मग घावणे मागूया, एक घावणे उसळ. एक घावणे उसळ आणि एक पाव उसळ ना काय कटवडा मागू शकतो. एक उसळ जी पावासोबत येते तीच घावण्यासोबत येते का? हा, मग अच्छा मग घावणे आणि उसळ एक आणि एक कटवाडा सांग, एक सिंगल कटवाडा दे. आंबोळी देश ऍक्च्युली घावण्यापेक्षा आंबोळी घेऊया का? मग एक घावणे एक आंबोळी एक दे. आंबोळी दे. हा. कमाल सादरीकरण आहे सगळं. आता कुठला स्पॉट या स्पॉट विषयी सांगशील? हे भालचंद्र बाबा आश्रमाच्या कणकवलीला एक्झॅक्ट समोर पारिजात नावाचं हॉटेल आहे आणि हे 8-10 वर्ष आता ह्याला झालेली आहेत. आणि हे आपण आता घावणे खाणार आहोत. चण्याची उसळ आहे आणि सगळीकडे चण्याची उसळ आहे आणि हा कटवडा आहे. हा आंबोळी आहे ही. सगळे चेहऱ्याकडे बघत. जरा स्पायसी Spice एक्स्ट्रा स्पाइस extra, असल्यामुळे हा. मजा आहे. आणि तरी त्याला कोकणी एक असा टच आहे, Flavor आहे. घरगुती हे आहे, कुठलाही मसाला असा घशात लागत नाही. म्हणजे कोकणातला सुंदर कटवाडा आहे. हे लगेच कळतोय बरं का. बटाट्याची भाजी स्पेशली खूप टेस्टी आहे. मस्त आलंय काही. आता घावण ट्राय करून बघू. हे तोडल्यावरच मला कळत नाही हा, हे मऊ जो असतो ना हे असं. टेक्स्चर खूपच मस्त आहे. आणि या चण्याच्या आमटीत बटाट्याची भाजी पण आहे बघ. ही भाजी माइल्ड आहे हो. हो बरं. हा. म्हणजे ही त्यांनी मुद्दाम कटवाडा आहे म्हणून ती तशी. पण हे मिक्स्ड पण मजा येते खायला बघ ना, भाजी आणि आमटी. सुरेख ना. सुरेख कमाल आहे. तर खोबऱ्याची चटणी भारी असणार ती. रंगावरनच कळतंय त्याच्या. पण लुसलुशीत खूप आहे. अरळ आहेत, खूप अरळ. मजा आहे. बऱ्याच ठिकाणी तू म्हणलेला तसं ना, ह्याला अरे ना खूप जास्त होल्स असतात ना, मग ते खाता येत नाही. पण हे ना ह्याला अरळ पण आहे, म्हणजे छिद्र पण आहे, जेवढं पाहिजे तेवढं पण आहे. बऱ्याचदा ते जास्त पोट भरणार जाळीदार असेल तर पोट भरत नाही. अच्छा ते म्हणजे असे खूप खावे लागतात, असे खूप आपल्यालाच आपला एक एफर्ट लागतो. अच्छा. असं कदाचित माझं एक आहे. हे ते त्या चुकीचं असेल. दोघांमध्ये पोट भरू शकेल इतकं ते कमी छिद्रवालं आहे. तर ते आंबोळी ट्राय करतो. थोडी जाड आहे. पण जाड असल्यावर बऱ्याच वेळा आत कच्ची असते, पण तशी नाहीये. मला जनरली आंबोळी ना खूप जाडी तू म्हणतोय तसं नाही आवडत असली तर, पण ह्याला जे कुरकुरीतपणा आलाय बघ, ह्या क्रिस्प आलंय, त्याच्यामुळे ती टेस्टी अजून लागते. तर दणदणीत नाश्ता करायला इथे सकाळी यायला पाहिजे असं मला वाटतं. सकाळी. संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलो इथे. वा. वा. मजा आहे. धन्यवाद. बेस्ट स्पॉट तू दिलेला आहेस. या अगदी होती. कॅमेराच्या मागची बोट आहे. म्हणून लोकांच्या कमेंट्स येतात माहितीये, तू एकटाच खातोस, म्हणजे कॅमेराच्या मागे त्यांनाही दे. मी म्हणणार आहे मी देतो ते शूट करत नाही आम्ही फक्त. हो ना, देतो मी नंतर शूटिंग करून झाले. 60. जेव्हा 60. मुलं आणि मुली 14 वर्षी आउटलाईनला जातात त्या वर्षापासून येतोय. बापरे. हे आमचं यांचं जुनं होतं पहिलं चिकन मटन, ते काय मिळत हो. नव्हतं. खानावळ. अप्रतिम. त्यांची सासू हो. सगळ्यात जुने मेंबर आहात तुम्ही इथले. Yes, yes. जबरदस्त. फुकट मला सगळं देते तर सगळं आवडतं. हे देते मला नाही हो, तरी पण काय आवडतं सांग. काय नाही, घावण आणि हे मुंबईत मिळत नाही पोळी, बस एवढं. रावण आंबा. बाकी सगळं मिळतं. कणकवलीची आणखी एक गोड ओळख म्हणजे नदीकाठचं गाव. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी कुठे नदीवर जाता येईल का असं पूर्वाला विचारलं तर ती थेट संगमावरच नेऊन गेली. आम्ही पोहोचेपर्यंत सूर्यास्त नुकताच होऊन गेला होता, पण माहोल अजून तसाच होता. अगदी आखून दिल्याप्रमाणे 2 नद्या एकत्र झाल्या होत्या. फारच सुंदर ठिकाण. ते डोळ्यात साठवून आम्ही आमच्या पुढच्या खदाडीच्या ठिकाणी निघालो. कमाल स्पॉट आहे हा. सारवलेली जमीन आणि डायरेक्ट चुलीवरचाच वडा नाही का. कुठला स्पॉट आहे हा? हा स्वयंभूचं देऊळ आहे कणकवलीतला, ग्रामदैवत आहे. त्याच्या करेक्ट फ्रंटियार्डला लागून एक छोटीशी टपरी आहे. आणि सुंदर. आता हा बाज कुठेच मिळणार नाही आपल्याला, कारण बघ सिंधुदुर्गातच आता 3-4 ठिकाणं राहिली असं मला वाटतं, माझ्या माहितीनुसार. ते चुलीवरचा वडा मिळतो. चुलीवरचा वडा मिळतो. आणि पुण्याच्या लोकांना चुलीवरचं जे काय मिळतं तिथे लगेचच जातो आपण. पुणे म्हणजे मागवत आपण. येस येऊ. दादा, देतो.
ही चटणीसाठी खूप फेमस आहे हा वडा, कारण ह्याची चटणी अरे खूपच सुंदर. त्याच्यातच ऍक्च्युली ह्याची वडा दिला त्यांनी. टेस्ट घुलमिलते ना वडा आणि चटणीची, आणि ते फार best चटणी असते ना, combination. म्हणजे हा म्हणजे सांबार वडा कसा असतो तसा चटणी वडा असते ना दिला. वडा चटणी संगम. हा, आणि त्याच्याबरोबर पाव दिलाय. येस. कमाल. तू पहिलं खाऊन बघ, कारण मी नेहमीच येते. जनरली मला असं होतं की तुला- वडापाव सगळीकडेच मिळतो, तर हो, काय वडापाव नाहीये करायचं आणि तसा. प्रत्येक गावात तसा नाहीये हा. म्हणजे मी इतक्या ठिकाणी आता महाराष्ट्र फूड टूर करताना वडा खाल्लाय, हा कायम लक्षात राहील. खरं आवडला तुला? एकतर खूप खुसखुशीत आहे बाहेरनं, आणि ती चटणी चटणीमुळे जी गोल्डन पॉइंट चटणी आहे त्याची. हा आवाज येतो खुसखुशीतपणाचा तो वडा. आवडला? बेस्ट. म्हणजे खास कणकवलीला येऊन वडा खावा हा, हो, येस, इतका भारी आहे. नक्की. लॉकडाऊन मध्ये कसा म्हणजे बाजारपेठ बंद होती ना, पहिला आमचा बाजारात होता हॉटेल. मग एक दिवस आम्ही विचार केला, देवळात बसलो येऊन बंद असल्यामुळे, मग अचानक सुचलं की ते स्टॉल टाकले. रात्रीचं जेवण पूर्वाच्या घरी होतं आणि तिच्या आईने खूप प्रेमाने मस्त बेत केला होता, ज्यामध्ये होती कुऱ्या फणसाची भाजी, जी आयुष्यात मी पहिल्यांदाच खाणार होतो, काजूचा हलवा, सोलकढी. अरे काय भाजी होती, जबरदस्त चव होती. ही चव माझ्या कायम लक्षात राहील. असंच. काका नमस्कार. खूप ऐकलंय त्यामुळे तुमचं, आणि ओव्हरऑल गुगल आणि याच्यावरती पण ऐकलंय खूप, म्हणून म्हणलं आम्हाला ट्राय करायचंच होतं. क्या बात आहे भाई. आता एक आपण फालुदा करणार, तो नंतर करूया ना. हो, हा, म्हणजे हे हे काय? केलं नाही. हे दोन्ही मँगो, cocktails दोन्ही आहेत. मँगो कॉकटेलच आहेत. तुम्ही घ्या, सुरुवात करा. काय म्हणणे विशाल, स्वर्गसुख. स्वर्ग आणि ना हम्म. यांचा सुद्धा आईस्क्रीम आहे वाटतं ना हे? हो, ऋतुजा आपण मॅन्युफॅक्चर करतो ना सुद्धा आईस्क्रीम. स्पेशल. येस. त्यामुळे ना असा खूप असा छान घरगुती चव असते ना तशी. सिंथेटिक असं नाहीये. आणि त्यात दूध हा टेक्स्चर. तू आमचा हा उन्हाळ्यातल्या सुट्टीचा मेन स्पॉट आहे. म्हणजे तू भावंड घरी आली ना की आम्ही ऑलमोस्ट रोज मे महिन्याच्या सुट्टीत असायचो, म्हणजे इथेच पडी. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याच्यावर जे बोनविटा टाकलंय आणि ते इतकं भारी कॉम्प्लिमेंट करतंय ना, म्हणजे कॉकटेल मध्ये हा असा बोनविटाचा असा मध्येच तो स्वाद येतो. ऍक्च्युली हे खाताना ना म्हणजे बोलायचं नसतं. ते एक खूप शास्त्र मेडिटेट. एक शास्त्र आहे जे मी- ऍक्च्युली म्हणजे मला असं म्हणजे बोलायला त्रास होतोय मध्ये जास्त, म्हणजे ती चव घालून बोलावं लागते. म्हणजे हे खरंच एका प्रकारची ध्यानधारणच, म्हणजे खाल्ल्यानंतर खरंच आवडलं. खरं सांगू का, मला त्या टिपिकल सिंथेटिक वालं जे आईस्क्रीम आहे ना, ते तसलं आवडत नाही. मला असे गावाकडचेच आवडतात. त्यामुळे मी गावाकडचे कोल्ड्रिंक हाऊस सतत शोधत असतो, आणि तिथे जो सोडा मिळतो, लिंबू सोडा किंवा अशी आईस्क्रीम, त्याची चवच वेगळी असते. मग कोल्हापूरमध्ये पण एम्पिरियल मध्ये ट्राय केलं होतं, 90 वर्ष जुनं आहे. ते केक घालतात आईस्क्रीम मध्येच, पण त्याला वेगळीच चव येते त्याची. अगं म्हणजे प्रत्येक जण स्वतःचे कॉकटेल मध्ये कॉम्बिनेशन आणतो असं मला वाटतं. तर यांचं कसं बोनविटा असं कॉम्बिनेशन आहे. तर हे पण खूप नॉस्टॅल्जिक आहे बिस्किट. असं आता हे आपल्या लहानपणी एवढं खायचो आपण. सेपरेट पण मिळायचे बघायचे पुढे. हा फालुदा आणि हा पिस्ता. पिंक कलर असतो तो केशरवाला असतो ना? नाही, स्ट्रॉबेरी रोज. काय कलर क्वालिटी. मला असं वाटतं हे तूच ट्राय करावंस, कारण मी हे 1000दा खाल्लेलं आहे. अच्छा, मी ट्राय करतो. लगेच विचारू नको, थांब जा. सुरेख. परत आहे, पिस्ता जर खराब असेल ना तर औषध वाटतं. हो, तेच तू म्हणतो की असं काहीतरी केमिकल बेस्ड वाटतं का? पिस्ता, स्ट्रॉबेरी पण खराब असेल तर आर्टिफिशियल डायरेक्ट ग्लायकोडिन खातोय तू असं वाटतं. हा तसा फील नाही, हा एकदम. आणि मिल्कशेक आहे ना, समोर मला असं ते दुधाचं, मला असं वाटतं की दुधाच्या क्वालिटीवरून पण मिल्कशेकचा दर्जा ठरतो. आणि मी म्हणलं नो नॉनसेन्स, खरंच फालुदा आहे काय नाही, आईस्क्रीम, फालुदा, सब्जा, सब्जा हा सगळ्यात त्याचा एक इलेमेंट आणि महत्वाचा आहे. आणि छान
म्हणतात ना की सिम्प्लिसिटी पण अप्रतिम चव अशी आहे. आणि त्याच्यावर वरती मला वाटतं काजूचे हम्म. छोटे छोटे पेरलेले तुकडे आहेत. आवडलेलं आहे. बेस्ट. पण जर मला एकच खायचं असेल तर मी कॉकटेल खाईन, पण कॉकटेल हो जरा ना? युनिक आहे. हे माझा चांगलं पण ऑल टाइम फेवरेट कॉकटेल कॉकटेल आहे. बेस्ट कॉकटेल लाईज. तर अशा रीतीने कणकवलीतल्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. येस. आणि थँक्यू तुम्हाला दोघांनाही, विशेषतः पूर्वाला, नाही का. धन्यवाद, तुम्ही पुण्यातून कणकवलीत पधारलात. आणि बाय द वे ही आपली कोकणाची जी विशेष सिरीज आहे ही संपलेली नाहीये, याची सुरुवात झालेली आहे. हा पहिला भाग होता. तर पूर्वासोबत आणि विशालसोबत आपण अजून इंटरेस्टिंग जागा आणि खाण्याची ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. तर याच्या पुढचा जो भाग असेल तो आपला वेगळा असेल. मी पुढे देवबागला जाणार आहे आणि परत पूर्व आणि विशालला जॉईन होणार आहे. आणि त्याच्या पुढे आपण इथल्या आजूबाजूची खूप भारी भारी ठिकाणं जी माहितीच नसतील तुम्हाला अशी आपण एक्सप्लोर करणार आहोत, नाही का. होपफुली. होपफुली. तर माहिती पण आणि खाण्याच्या ठिकाणी आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे असेच इंटरेस्टिंग भाग आपण कोकणाचे घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.